स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा. खानापूर तालुक्यात काँग्रेसचा शिवसेनेला पाठिंबा. अमोल बाबर स्पष्टच काय बोलले. विठ्ठलराव साळुंखे यांच्यासह काँग्रेस समर्थकांनी शिवसेनेला दिला एकमुखी पाठिंबा. भाळवणी जिल्हा परिषद गटात विरोधी गटात खळबळ. तुम्हाला सोने खरेदी करायचंय तर मग चला विट्याच्या ओम ज्वेलर्समध्ये. विट्यातील प्रथमच सोन्याचे 100% BIS 916 हॉलमार्क ज्वेलरी शोरूम. HUID प्रमाणित सर्व दागिने. सोने तारण कर्ज योजनाही सुरू. तर मग एक वेळ अवश्य भेट द्या. आमचा पत्ता ओम ज्वेलर्स, सराफपेठ, बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा. संपर्क श्री भगवान ढमाले गार्डीकर, डॉक्टर विशाल शिंदे मोराळे. आपल्या मतदारसंघातील दुसऱ्या उपस्थित तालुका काँग्रेसचे माजी अध्यक्ष रवी अण्णा, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष चंद्रबाबू किंवा सगळे तालुक्याचा आधारस्तंभ विठ्ठल साहेब, निकम ठाकूर, काँग्रेसचे सर्व जुने नवे ज्येष्ठ नेते व सर्व बंधू मित्रांनो, पत्रकार मित्रांनो, आपल्या शिवसेनेचे भावना जिल्हा परिषदेतील उमेदवार उमेदभाऊ, आसन पंचायत समितीचे उमेदवार रोशन, आपल्या भावनी पंचायत समितीचे उमेदवार संविधाना, हे सर्व उपस्थित. मला एक वेगळ्या पद्धतीचा निर्णय घेण्यासाठी तुम्ही आमंत्रित केलं. 2019 ला असाच निर्णय रविवारी माणसानं थेट काँग्रेस कमिटीत शिवसेनेच्या उमेदवारांना घेतलेला होता आणि तो निर्णय सगळ्या राज्यभर लागलेला होता आणि त्याचा त्रास बाळासाहेबांना होता. तसाच आज निर्णय तुम्ही घेतला. मी प्रथमतः तुमचे आणि सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांचे आभार मानतो. आम्हाला उत्तर साहेबांकडून बाळासाहेब परिषदेत निवडणूक करायची म्हणून अत्यंत चांगल्या पद्धतीची तयारी केली करत होते. परंतु कोविड पासून चालत पण राजकीय स्थितीत झालं. त्यांनी सांगितले की पटापटा केल्यानंतरची त्या संस्थेची जबाबदारी ही त्यांच्यावर वाढली आणि थोडा त्यांनी संस्थेला न्यायाच्या भूमिकेतून त्या विषयात बाजूला गेले. तर साहेब हिंमत म्हणून सांगितले की 2014 ला उमेदवार मागितली, तर त्याला झाले 23 वर्ष. त्यामुळे तुम्ही आता जरी ह्या निर्णयाप्रती आला असला तर हिंमत म्हणून शिकण्यासाठी काय आशा सोडायची नाही. त्यामुळे तुम्ही काय आशा सोडू नका. कदाचित वेळ योग्य कधीही होऊ शकते. माणसाच्या नशिबात काय हे सांगता येत नसतं. त्यामुळे जे काम तुम्ही करता ते करत राहा. तुम्हाला विनंती करतो, तुम्ही शिवसेनेला पाठिंबा देण्याच्या दृष्टिकोनातून ज्या आमच्याकडे अपेक्षा व्यक्त केल्या, विठ्ठल साहेब भावनांना तुम्ही जेव्हा पाठिंबा दिला ना, तर तुम्ही सांगितले की भाऊ कधी आम्हाला भाऊ सन्मानच दिला. आम्हाला भावाभावांना तीच वागणूक देणं तुम्हाला अपेक्षित आहे. परंतु तुम्हाला मी खात्रीपणे सांगतो की निवडणूक झाली की कोणी शत्रूला मानत नाही किंवा कोणी काम केलं नाही केलं. हा आमदार जो असतो मतदारसंघाचा, हा सगळ्या मतदारसंघाचा आमदार असतो आणि कुठल्याही काम करण्याची भूमिका ही विरोधक म्हणून न करण्याची भूमिका ठेवून तो काम करत असताना आपल्या मतदारसंघाचा विकास हेच विजन डोळ्यात ठेवून आम्ही निर्णय घेतलेला की ते काम होणार. पहिला काँग्रेस कार्यकर्त्यांना बरोबर घेण्याचा किंवा एकत्र ठेवण्याचा. तर मला असं वाटतं की तुम्ही कधी वेगळा काय मतभेद इकडे होत असतील, पण तुम्हाला वेगळं वाटणं किंवा तुम्ही आम्हाला वेगळं वाटणं असा इथपर्यंत कधी काय केलं.
समजा डॉक्टर बसतील काय होईल काय तो भाग वेगळा असतो. पण एक घरात जो व्यक्ती असतात त्या घरात आपल्या कुटुंबासारख्या पहिल्यापासून सगळे संबंध आहेत. आणि तुम्ही सांगितलं आता की भाऊंच्या नंतर आपले मार्केट कमी भरपूर झाले. तुम्ही असं सांगितलं की तुम्ही म्हणाल त्यात आम्ही तुला तुमचं चुकतंय अध्यक्ष तुमचा आहे मार्केट कमिटीचा तुम्ही म्हणाल ते आम्ही करतो. त्यामुळे आम्ही तुम्हाला न्याय देतोच देत त्या प्रश्नच येत नाही. तुम्ही म्हणाल त्या भूमिकेत आम्ही असतो आणि इथून पुढे तुम्ही म्हणाल त्या भूमिकेत राहून तुम्हाला करतो. त्यामुळं सुधीर भाऊनंतर जरा फार शंका आहे. पण मी तुम्हाला खात्री देतो कार्यकर्ता जुना असू द्या नवीन असू द्या आम्ही जरी भाऊ लहान असतो तरी कुठल्याही कार्यकर्त्याचा मान होणार नाही एवढी तुम्हाला खात्री देऊन जे तुमचे कार्यकर्ते ज्या तुमच्या कार्यकर्त्याच्या भावना किंवा कामाचे विषय असतील ते आमच्या भावाभावांच्याकडनं सोडवण्याचा प्रयत्न करतो म्हणून मी खात्री देतो. काही गोष्टी कमिटीसाठी तुम्ही सांगितल्या त्या सुद्धा आम्ही तंतोतंत पाळू. ज्या तुमच्या अपेक्षा त्या गोष्टी केल्या त्या सगळ्या तंतोतंत पाळू. माझे तुम्हाला सुरेश काकांनी सांगितलं काही गोष्टी. आता सुरेश काकांनी बरेच दिवस झाले त्याच्या काँग्रेसचे विकासाचे अध्यक्ष आहेत. त्यांच्याकडे तुम्ही ज्या सगळ्या गोष्टी अनुभवू शकतात की आम्ही काय वादात चुकतो का. त्यामुळे तुम्ही त्या शंका घेऊ नका. कोण कुठल्या पक्षाचा आहे कोण कुठल्याचा आहे हा आम्ही न मानता आपण कुटुंब आहे आपल्या मतदारसंघात लोक आपले राखून पाहिजे ही भूमिका आहे आमची. त्यामुळे या भूमिकेचे सगळं सोडून तुम्ही आमच्या बरोबर तुम्ही जे सांगाल त्या सगळ्या गोष्टी आपल्या विकास दृष्टीकोनातून ज्या सांगितल्या त्या मतदारसंघात एवढी तुम्हाला ग्वाही देतो. आणि आमदार स्वामी महाराज थोडे कार्यक्रमाला बारामतीला अजितदादांच्या तिकडे गेले असल्यामुळं आज ते उपस्थित राहू शकत नाही. पण त्यांच्या उपस्थितीत तुम्ही मला पाठवलं त्यांच्याकडून तुम्हाला मी सर्वांचे आभार मानतो. आणि तुम्ही अत्यंत ताकदीने काम करून ज्या शिवसेनेच्या चारही येथील आपल्या तालुक्यात जिल्हा परिषदच्या पंचायत समितीचा आज झाला त्या निवडून असे तुम्हाला विनंती करून सांगतो. जय महाराष्ट्र. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.